महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर 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 बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। मध्यवर्ती बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब समोर बघा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुणे बस स्थानकाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय करू बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव काय मागणी होती तुमची आज? धुळे शहरातील बस स्थानकाजवळचा जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आहे त्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात यावं। त्यानंतर आता नुकतीच घोषणा झालेली आहे की धुळे शहर बस स्थानकाचा जो काही प्रवेशद्वार आहे ते SRPच्या बाजूने करण्याचं योजले आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब आमची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून आज चक्का जाम आंदोलन होतं सर्व भीमसैनिकांच्या युवक तरुणांच्या वतीने। तर जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत। आमची मागणी प्रमुख अशी आहे की जाणून बुजून हेतू पुरस्कर हे जे काही प्रशासन आहे ते बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेबांचं परत त्यांना अंधारात ठेवण्याचं एक मोठं षडयंत्र चालू आहे। बाबासाहेबांचा जो काही मध्यवर्ती पुतळा आहे म्हणजे बस स्थानकाचा जर प्रवेशद्वार जर SRPच्या बाजूने झालं तर बाबासाहेबांचा पुतळा जे ग्रामीण भागातून खेड्यापाड्यातून तळागाळातून जे लोक येतात, शहरातून जे लोक येतात, बाबासाहेबांना नतमस्तक होतात, त्या ठिकाणी वंदन करतात, सगळ्यांना असं एक अभिमान वाटतो बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे पाहून। आणि ते जर शासन प्रवेशद्वार जर दुसऱ्या बाजूने केलं तर बाबासाहेबांचा पुतळा हा दुर्लक्षित होईल। म्हणून आमचं म्हणणं असं आहे की प्रवेशद्वार हे बाबासाहेबांच्या जे काही पूर्वीचं बस स्थानकाचं प्रवेशद्वार आहे ते तशाच्या तसं ठेवण्यात यावं। त्या प्रवेशद्वाराला त्या बस स्थानकाला बाबासाहेबांच्या नावाने घोषित करण्यात यावं, बाबासाहेबांचं नाव देण्यात यावं, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं तर यापेक्षा तीव्र आंदोलन धुळे शहरातील, धुळे जिल्ह्यातील तरुण करतील, याची शासनाने प्रशासनाने नोंद घ्या। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।